कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणारे बाळ माने सध्या चांगलेच चर्चेत आलेत। माघारीनंतर ठाकरे सेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यानंतर त्यांनी व्हॉट्सॲपला ठेवलेल्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। रिवेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असा स्टेटस ठेवलाय, तर दुसऱ्या स्टेटसमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादनही केलंय। बाळ मानेंचा रोख नक्की कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहतोय। मनाच्या ज्या दरवाजातून संशयात प्रवेश करतो त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वासही येतो। रिवेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असं ट्विट त्यांनी केलंय। दरम्यान त्यांनी जे स्टेटस ठेवलंय त्यावरून त्यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय। पक्षातल्या हकालपट्टीनंतर बाळ मानेंनी आपलं हे स्टेटस ठेवलंय। या स्टेटसमध्ये त्याचसोबत त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमधून बाळ मानेंचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल उपस्थित होतो। रिवेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये लिहिलेलं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमोल कलय। अमोल, नक्कीच बाळ मानेंनी काल माघार घेतल्यामुळे पूर्णपणे कोकणातलं जे राजकारण होतं पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळते। एक मोठी राजकीय घडामोड जी आहे ती काल आपल्याला पाहायला मिळाली। बाळ माने सध्या आता मुंबईला गेलेला असल्याचं चित्र पाहायला मिळतं। सध्या नितेश राणे आणि बाळ माने एकत्र आल्यामुळे बाळ मानेंचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होतोय की काय अशी शंका जी आहे ती आता राजकीय वर्तुळात निर्माण होताना पाहायला मिळते। नक्कीच त्यांच्या या पक्षातील हकालपट्टीनंतर त्यांची पुढची रणनीती काय असू शकते आणि उमेदवारीबद्दल काय ठरतंय? नक्कीच काल राजेनामा जो उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने जे आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेले पाहायला मिळाले। आज बाळ माने हे मुंबईमध्ये आहे। आज कदाचित ते भाजपच्या नेत्यांची भेट देखील घेऊ शकतात अशी एकंदरीत सूत्रांची माहिती आपल्याला मिळते। त्यांनी हे जे स्टेटस ठेवलेलं आहे त्या स्टेटसची सध्या खूप चर्चा आहे। नेमका रोख कुणाकडे, काय चर्चा आहे? नक्कीच बाळ माने यांनी जो आज स्टेटस ठेवला आहे त्याची जोरदार चर्चा जी आहे ती या एकंदरीत राजकीय वर्तुळातून पाहायला मिळते। बाळ माने आता परतीचा प्रवास म्हणजे बाळ मानेने भाजपमधून भाजप सोडलं होतं, परंतु आता एकंदरीत कालचं जे वातावरण पाहिलं तर भाजपमध्ये पुन्हा बाळ माने प्रवेश करतील की काय अशी एकंदरीत परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळेच बाळ मानेने जो एकंदरीत स्टेटस या ठिकाणी ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबत भाजपकडून काही अधिकृत या संदर्भातली प्रतिक्रिया किंवा कोणत्या नेत्याचं काही यावर बोलणं झालंय का किंवा काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? भाजपकडून अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाहीये। मात्र जेव्हा आम्ही एखाद्या राजकीय नेत्यांशी बोलणं झालं तेव्हा ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये बाळ मानेंचा प्रवेश होण्याची निश्चित जवळपास म्हणजे शक्यता निर्माण जी आहे ती होऊ शकते। नक्कीच धन्यवाद अमोल दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे त्या काही काळातच बाळ माने नेमका कुठे पक्षप्रवेश करतायत ते स्पष्ट होईल।